मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 IPOची चर्चा करणार आहोत। 4ही IPO हे पुढील आठवड्यात म्हणजे उद्यापासून सोमवारी जो आठवडा चालू होणार आहे त्या आठवड्यामध्ये बंद होणारे आहेत। 4ही IPOचे GMP आता तरी चांगले आहेत। क्लोजिंग डेटला कदाचित कमी किंवा जास्त असू शकतात, तर ते बघून आपल्याला IPO भरायचे आहेत। मित्रांनो, जर आपल्याकडे पैसा असेल आणि तो बँकेत जर नुसता पडलेला असेल, आपण शेअर खरेदी करायसाठी ठेवला असेल किंवा काही जरी असेल, तरीही तो पैसा जर आपण IPOत लावला तर आपला पैसा लवकर वाढू शकतो। जर आपल्याला IPO लागला तर आपण जे शेअर खरेदी करत असतो ते शेअर कमीत कमी 26% GMP असेल, 26% CAGR असेल तरच ते शेअर आपण खरेदी करतो। 26%च्या वर हा CAGR पाहिजे असे आपण शेअर खरेदी करत असतो। आणि 26%चा CAGR कंपनी जर देत असेल तर त्या कंपनीला डबल होण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी लागतो। 3 वर्षामध्ये ही कंपनी आपला पैसा डबल करते। तर डबल होण्यासाठी 3 वर्ष लागतात जर शेअर खरेदी केले तर। परंतु जर वर्षभर आपण एकच IPO भरला, म्हणजे IPO भरत राहिलो त्या पैशाचा, जे पैसे की आपण ठेवलेले आहेत शेअरसाठी, ते शेअर खरेदी न करता जर वर्षभर तो आपण IPOच भरत राहिलो, दर आठवड्यात येणारे ज्याचे की GMP चांगले आहेत ते जर आपण भरत राहिलो, तर वर्षात एक जरी IPO लागला आणि त्याचा GMP जर डबल असेल, म्हणजे 100%च्या जवळ जर GMP असेल आणि त्या शेअरनं जर आपले पैसे 4 दिवसात डबल केले, भले आपल्याला वर्षभर IPO लागला नसेल, पण तो 4 दिवसात जर पैसा डबल करणार असेल तर वर्षामध्येच आपले पैसे डबल होतात। तर वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, पण जर IPO लागला तर IPOमध्ये पैसे हे लवकर वाढतात, लवकर आपले पैसे बनतात, जितके की शेअरमध्ये बनत नाहीत। परंतु आपला IPO लागला पाहिजे। जोपर्यंत तो लागत नाही तोपर्यंत ही संधी आपल्याला पैसे वाढवण्याची मिळणार नाही। परंतु पैसे जर असतील तर आपण तो IPO भरला पाहिजे। तर अशा 4 IPOची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। बघूया ते कोणते IPO आहेत जे की पुढील आठवड्यामध्ये बंद होणार आहेत। पहिला IPO आहे प्रीमियर एनर्जीज। हा IPO 14,850 रुपयाचा आहे। इथं तुम्ही किंमत बघू शकता, म्हणजे सर्वसामान्य आपण लोक हा IPO भरू शकतो। 14,850 रुपये जर आपल्या बँकेत असतील तर हा IPO आपण एक लॉट ह्याचा भरू शकतो आणि 33 शेअरची क्वांटिटी आपल्याला मिळू शकते जर आपल्याला IPO लागला तर। हा IPO बघा 27 तारखेला ओपन होणार आहे आणि 29 तारखेला हा क्लोज होणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये IPO ओपन आणि क्लोज होईल आणि 30 तारखेला आपल्याला IPO लागला की नाही ते कळेल। 30 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला ती न्यूज मिळून जाईल, तो मेसेज आपल्याला मिळून जाईल आणि रिफंड जे आहे ते आपल्याला 2 तारखेला होईल, 2/9ला, म्हणजे 2 सप्टेंबरला आपल्याला पैसे रिफंड होतील। इतका वेळ लागत नाही, त्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पैसे येऊन जातात। तर हा IPO आहे जो 27 तारखेला ओपन होणार आहे आणि 29 तारखेला बंद होणार आहे। तर GMP आता बघा, सध्या ह्या IPOचा GMP जो आहे तो 73%चा आहे। 50%च्या वर असेल तर आपण तो भरत असतो, कारण आपला फायदा होऊ शकतो। इथं 23 तारखेला ह्याचा GMP जर पाहिला तर 67% होता, 24 तारखेला 73 झालेला आहे आणि आता 25लाही 73 आहे। कदाचित इथून पुढं वाढू किंवा कमी होऊ शकतो, ते आपल्याला शेवटच्या दिवशी आपण तो चेक करत असतो GMP। आणि GMP कसा बघायचा आहे मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। गुगलवर जाऊन तुम्ही IPOचं जर नाव टाकलं आणि त्या IPOमध्ये GMP मध्ये गेले तर तुम्हाला हा GMP किती चालू आहे ते कळून जाईल। तर हा IPO आहे, 73% GMP आहे, तर हा IPO आपण भरू शकतो। 14,850 रुपये ह्याचं प्राईज आहे। पुढचा IPO आहे इंडियन फॉस्फेट। इथं नाव बघू शकता। हा IPO कितीचा आहे तर हा मोठा IPO आहे, तुम्ही इथं बघू शकता। 1,18,800 रुपये जर आपल्याकडे असतील तर हा IPO भरू शकतो। बँकेमध्ये फक्त ही रक्कम पाहिजे, फक्त आपण IPO भरल्यानंतर अमाऊंट ब्लॉक होते, म्हणजे आपण ते काढू शकत नाहीत आणि जर IPO लागला तरच आपली बँकेतून अमाऊंट कट होते, त्याच्याशिवाय कट होत नाहीत। आणि जर नाही लागला तर तीच अमाऊंट अनब्लॉक केल्या जाते, म्हणजे आपण ते पैसे काढू शकतो। 1200 शेअरचा हा IPO आहे, एक लॉट जो आहे तो 1200 शेअरचा आहे आणि हा कधी ओपन होतो बघा, उद्या 26 तारखेला हा ओपन होत आहे, मंडेला, तुम्ही इथं बघू शकता, आणि क्लोज होणार आहे 29 तारखेला। 30 तारखेला तो लागला की नाही आपल्याला कळून जाईल आणि रिफंड इंटिमेशन जे आहे, म्हणजे आपल्याला पैसे परत येणार आहे 2 तारखेला, 2 सप्टेंबरला पैसे परत येतील।
ह्या IPOचा GMP बघा 90.91 90% GMP आहे, चांगला GMP आहे. IPO प्राईज 99ची आहे आणि GMP जो आहे 90 रुपयाचा आहे. त्यामुळं हा लिस्ट जर झाला तर तो लिस्ट होऊ शकतो 189 रुपयाला आणि आपल्याला 90% हा वाढून आपल्याला पैसा मिळू शकतो. तर पुढचा जो IPO आहे तो आहे JB लॅमिनेशन. हा IPO 27 तारखेला ओपन होणार आहे आणि 29 तारखेला क्लोज होणार आहे. 30 तारखेला आपल्याला समजेल की आपल्याला IPO लागला की नाही तर, आणि त्याच्यानंतर 2 तारखेला ते पैसे आपले परत येतील. हा जरी पाहिला तरी हा 1,46,000चा म्हणजे मोठा IPO आहे. 1000 शेअरचा हा एक लॉट आहे. जर एवढे पैसे असतील तर हा IPO आपण भरू शकतो. बँकेमध्ये 1,46,000 रुपये जर असतील तर हा IPO आपण भरू शकतो. आणि ह्याचा GMP जर पाहिला तर 58.22% GMP आहे, जो की इथं तुम्ही 23 तारखेला बघू शकता 44% होता. इथं 24 तारखेला पाहिलं तर 58% आणि आजही त्याचा 58% GMP आहे. 146 रुपयाची प्राईज आहे. 85 रुपयाचा GMP आपल्याला भेटत आहे आणि आपल्याला टोटल 58% प्रॉफिट होऊ शकते ह्याच GMPला जर तो लिस्ट झाला तर. ह्याच्यानंतर पुढचा IPO रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्स. इथं नाव बघू शकता तुम्ही, इथं वर नाव आहे. हा IPO बघा, हा IPO 22 तारखेला ओपन झालेला आहे. उद्या हा IPO क्लोज होणार आहे, म्हणजे मंडेला सोमवारी हा IPO क्लोज होईल. 27 तारखेला आपल्याला लागला की नाही हे 27 तारखेला कळेल आणि त्याच्यानंतर 28 तारखेला आपले पैसे परत येतील. हा सुद्धा 1,40,400 रुपयाचा आहे. 1200 शेअरचा हा एक लॉट असलेला आपण इथं बघू शकता. 1,40,400 रुपये असतील तर हा IPO आपण भरू शकतो. आणि ह्याचा GMP जर पाहिला तर 72% GMP आपल्याला मिळत आहे. 117 रुपये प्राईज आहे, 85 रुपयाचा GMP आहे आणि 72% आपल्याला प्रॉफिट होऊ शकते जर ह्याच GMPला तो लिस्ट झाला 202 रुपयाला तर एवढा पैसा बनू शकतो. अजून उद्या याचा GMP वाढू किंवा कमी होऊ शकतो, कारण उद्याची शेवटची तारीख आहे. मित्रांनो, असे हे 4 IPO होते. शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला IPO भरायचा शेवटची तारीख आहे त्या दिवशी GMP चेक करून दुपारी 12-1च्या दरम्यान तुम्ही IPO भरू शकता. फक्त GMP 50%च्या वर असेल तरच IPO भरा, म्हणजे आपली फायदा होण्याची जी शक्यता आहे ती जास्त होते आणि लॉस होण्याची शक्यता ही कमी होते. 50%पेक्षा खाली जर GMP असेल 30चा 40चा तर तो IPO ओपन होईपर्यंत तो 30-40% GMP निघून जाऊ शकतो आणि IPO प्राईज जी आहे त्याच्याही खाली तो लिस्ट होऊ शकतो. म्हणून धोका नको, म्हणून 50च्या पुढं GMP असेल तर तो भरायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.